नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7वी स्कॉलरशिप यामधील गणिताचा 16.3 स्वाध्याय पाहणार आहोत। पहा, चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे स्वाध्याय तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू घ्या आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। तर पहिला प्रश्न या ठिकाणी सुरू करूया। एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135 अंश आहे। पहा, हा वर्तुळ आहे आणि या वर्तुळाचा केंद्रीय कोन याचं माप 135 आहे। ओके, तर त्या कोनाच्या संगत विशालक कंसाचे माप किती असेल? तर पहा, हा 135 आणि याच्या संगत विशालक कंसाचं माप विचारले तर पूर्ण वर्तुळाचे जे माप असते सर्व ते असते 360 अंश। त्यामधून जर हा आपण 135 मायनस केलं तर आपल्याला विशाल कंसाचं माप मिळणार आहे। त्यामुळे 135 याच्यातून मायनस करूया। पहा, या ठिकाणी 2 उरतील, या ठिकाणी 2, म्हणजेच संगत विशाल कंसाचे माप 225 असणार आहे। ओके, ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। चला पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 2 पहा, आकृतीत कंस BXC त्यानंतर एकरूप कंस BYC। आता लक्षात घ्या, BX आणि C आणि BYC हे सारखे आहेत। मग या ठिकाणी जर आपण अशी रेष ओढली त्या ठिकाणी हे अर्धवर्तुळ आणि हे अर्धवर्तुळ होईल। ओके, पुढे विचारले आपल्याला मापकोन BAC किती असेल? तर BA आणि C काढायचा आहे, म्हणजेच हा आपल्याला या ठिकाणी BAC असा विचारलेला आहे। ओके, तर आपल्याला BAC चं माप काढण्यासाठी हा अर्धवर्तुळ आहे आणि अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन जो असतो तो 90 अंशाचा असतो, हे आपल्याला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे। काय लक्षात ठेवायचं? अर्ध वर्तुळातील अंतर्लिखित कोन 90 अंशाचा असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 3 इथे दिले चौकोन ABC हा चक्रीय चौकोन आहे। यामध्ये मापकोन BAD 75 दिलाय, म्हणजे लक्षात घ्या BA आणि D हा 75 दिलाय। मापकोन ADC AD आणि C 85 दिलाय। तर आपल्याला कोन ABC आणि DCB चे दुभाजक परस्परांना O या बिंदूत छेदतात, तर आपल्याला BOC हा विचारलाय, म्हणजे आपल्याला BOC इथलं माप करायचंय। ओके, तर लक्षात घ्या, आता हे चक्रीय चौकोन आहे, बरोबर आहे। चक्रीय चौकोनामध्ये सम्मुख कोन पूरक असतात, म्हणजे हा जर 75 असेल तर याच्या समोरचा कोन हा आहे। ओके, हे सम्मुख कोन असतात, कसे असतात? पूरक। तर हे 75 असेल तर हा किती येणार आहे? 180 वजा 75, म्हणजेच हा येईल 105, म्हणजे हा टोटल 105 असणार आहे। किती असणार आहे? 105। तर आपल्याला हा जर 105 टोटल असेल तर याचे 2 जर भाग केले, समजा 105 भागिले 2 जर केले तर येईल पहा 2 10 2 2 4 2 5 10 52, म्हणजे हा 52.5 आहे मधला। ओके, हा इतका समजलं। आता काय करूया, हा आहे 85, याचा सम्मुख कोन पूरक आहे, म्हणजे हा इतका आपल्याला काढता येते। म्हणजे काय करणार आपण, 180 वजा 85 हे येईल 95। 95 म्हणजे हे एवढं माप, म्हणजे ह्याचं आणि याचं हे सारखे आहेत ना, तर मग याचे परत 2 जर भाग केले तर 2 1 2 2 चौक 8 2 7 14 2 5 10। ओके, हे येईल 47.5, म्हणजे हा 47.5 येईल।
आता लक्षात घ्या, आपल्याला बी, ओ आणि सी विचारलाय, तर त्याच्यातलं एक माहिती माप आपल्याला इथलं 47.5, दुसरं माहिती 52.5 हे माप आपल्याला काढायचंय. आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज आपल्याला माहिती आहे किती आहे, 180 अंश. म्हणून काय करणार तुम्ही, हे 47.5 अधिक 52.5, तर हे आहे 100. किती आहे, 100. आणि म्हणून त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. त्याच्यातून 100 वजा केले तर या ठिकाणी या ओ चं माप येणार आहे 80, म्हणजे BOC हा असणार आहे 80 अंश. लक्षात आलं? अशा पद्धतीने आपण याला सोडवू शकतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न 4 पाहूया. सोबतच्या आकृतीत O हे वर्तुळ केंद्र आहे. मापकोन QPT किती आहे पहा. आता QP आणि T म्हणजे आपला हे इतका काढायचा आहे QPT. लक्षात आलं? कोणता काढायचा, हे QPT इथपर्यंत काढायचं आपल्याला. तर आता आपण लक्षात घ्या, आपल्याला हे 110 दिलेला आहे. ओके, मग जर हा 110 असेल तर हा जो समोर आहे, हा केंद्रीय कोणाच्या हे समोर हा इथपर्यंत किती असणार आहे, हे पण 110 असणार आहे. ओके, आणि लक्षात घ्यायचं, आणि इथपर्यंत असं जर आपण ही बाजू इथं जर लक्षात घेतलं तर इथला जो कोण असतो हा केंद्रीय कोणाच्या कसा असतो, अर्धा असतो, म्हणजे निम्मा. म्हणजे हे जर 110 असेल तर इथं किती असणार आहे, 55. लक्षात ठेवायचं 55 कशामुळे, कारण हा जो समजा हा वर्तुळ आहे, तर लक्षात घ्या इथं जर समजा हा या ठिकाणी मी म्हटलं हा केंद्रीय कोण इथं समजा दिला 80, किती दिला आपण 80, तर हे पण माप किती असणार आहे समोर 80. पण हे जर आपण असं जर या ठिकाणी वर्तुळावर जर इथं जर टच झाले असेल वर्तुळाच्या या ठिकाणी, तर इथल्या कंसाचं माप या अंतर आपलं केंद्रीय कोणाच्या निम्मे असते, म्हणजे हे 40 असते. हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. याच्या प्रॉपर्टीज वाचून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल. आता हे 55 आलं म्हणजे हा रेषीय जोडीतील कोण झाला. मग रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, वजा त्याच्यातून 55 करा, 125. हे आपलं इतकं माप येते. आणि आपल्याला काय विचारलंय, तेच विचारलंय, QP आणि T. त्याचं उत्तर असणार आहे 125 अंश. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न 5. सोबतच्या आकृतीत O वर्तुळ केंद्र असून OBC पाहता, OBC 35 आहे आणि OCB 35 आहे. म्हणजे हे जर 35 असेल आणि हे 35 असेल तर हा त्रिकोण आहे. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश. म्हणजे 35 अधिक 35 अधिक जर x घेतलं तर 180 होईल. 35 आणि 35 या ठिकाणी 70 प्लस x होईल बरोबर 180, आणि x बरोबर 180 वजा 70, तर येईल 110. म्हणजे हा जो आहे केंद्रीय कोण इथला, तर तो असणार आहे 110. किती असणार आहे, 110. ओके, हा या ठिकाणी हा पण किती असणार आहे इथं 110. पण तुम्हाला मागच्या गणितामध्ये मी सांगितलं होतं, ही जर लाईन या ठिकाणी वर्तुळाला या ठिकाणी टच करत असेल, म्हणजे या ठिकाणी अशी, तर या इथल्या कंसाचं जे माप असते ते केंद्रीय कोणाच्या अर्धे असते. म्हणजे इथे 110 आहे, इथे किती होणार आहे 55. ओके, तर आपल्याला काय विचारलंय, BAC विचारलंय. म्हणजे BA आणि C किती आलं उत्तर आपलं 55. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. ओके, खूप सोपे प्रश्न आहेत, फक्त तुम्हाला एकदा कन्सेप्ट लक्षात येऊ द्या. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. सोबतच्या आकृतीनुसार पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे, म्हणजे चुकीचं विधान या ठिकाणी ओळखायचं आपल्याला. पहिलं विधान बघा, कंस AXB आणि कंस CYB हे एकरूप आहेत. पाहता एकरूप आहेत का, तर पाहता AXB म्हणजे हे इथपर्यंत आणि इथपर्यंत दिसतंय, हे या ठिकाणी लहान आहे आणि हे मोठं आहे, म्हणजे एकरूप असेल का,
नाही, म्हणजे हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे, म्हणजे असत्य आहे. त्यानंतर दुसरं विधान बघू. कंस CYD ची लांबी ही कंस AXB च्या लांबीपेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. पाहता, कंस CYD ची लांबी एवढी ही AXB पेक्षा कशी आहे, जास्त आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे. माप कंस AXB बरोबर माप कंस CYD, म्हणजे लक्षात घ्या, आता हा जो कोन आहे हा केंद्रीय कोन, आणि याच कोना एवढं माप कोणाचं असते, ह्या समोरच्याचं असतं, याचं 60 आणि याचं पण किती असं 60, म्हणजे हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. आता मापकोन AOB आणि मापकोन COD. आता मापकोन AOB आणि COD म्हणजे या दोघांचे माप 60च आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी असत्य विधान आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 काय आहे, 1 हे उत्तर आपलं योग्य आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 7 पाहूया. आकृती O केंद्र वर्तुळ केंद्र असून AOB 120 आहे आणि रेख AC एकरूप रेषा DC आहे. आता पहा, म्हणजे ही DC ही जेवढी आहे तेवढीच AC पण आहे असं सांगितलं आपल्याला. आता हे पहा, AOB हा 120 आहे, बरोबर आहे. मग याचा हा केंद्रीय कोन आणि याच्या समोरील हा जो कंस इथपर्यंत हा किती असेल, हा 120च असेल. पण पहा, इथून या ठिकाणी वर्तुळावर मला या अगोदर सांगितलं होतं की हा जो कंस आहे हा केंद्रीय कोनाच्या अर्धा असतो, म्हणजे हा आहे 60. किती असणार आहे, 60 अंश. लक्षात येईल तुम्हाला, हा इथला किती असेल, 60 अंश. इथे तुम्ही हा जर 60 असेल तर पहा, ही सरळची रेष आणि ही रेष या ठिकाणी पहा, ही म्हणजे अशी रेष आणि ही अशी रेष, इथं 60 झाला अंश, बरोबर आहे. आणि हे झाला रेषीय जोडीतील कोन काय असतात, 180 अंशाचे. म्हणजे हा जर 60 असेल तर इथं किती असणार आहे, 120 असणार आहे. किती असणार आहे, 120. आता लक्षात घ्या, AC आणि D हा त्रिकोण आहे आणि त्यामधील दोन बाजू कशा आहेत, सारख्या आहेत. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सारखी. मग सारख्या बाजू समोरील कोन देखील कसे असतात, हे सारखे असतात. मग एक कोन आपल्याला माहिती आहे 120 आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश. त्याच्यामधून जर 120 आपण काढून घेतले तर 60 उरल, म्हणजे हा 30 अंशाचा होईल आणि हा पण किती होईल, 30 अंशाचा. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर आपल्याला काय विचारले, DAC काय विचारले, DA आणि C, म्हणजे हा कितीचा आहे, 30 अंशाचा. D पण आहे 30 अंशाचा आणि C आहे 120 अंशाचा. आलं लक्षात. त्याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक काय विचारलंय, DAC हे म्हणजे 30 अंश. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. लक्षात येते का, सोपं आहे, फक्त थोडस समजून घ्या. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8 पहा. केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा AB व जीवा CD केंद्रापासून समान अंतरावर आहेत. तर समजा हे एक वर्तुळ आहे आणि हे वर्तुळाचं केंद्रबिंदू धरला आपण गृहीत. तर या ठिकाणी AB आणि समजा जर AB इथे असेल अशी, समान अंतरावर काय असणार आहे, CD असणार आहे. ही झाली CD आणि ही झाली AB. ओके, समान अंतरावर आहे. तर मापकोन AOB 80 आहे. आता लक्षात घ्या, तर हे वर्तुळ केंद्राला नाव आहे का आपल्याकडं, O. काय आहे, O. वर्तुळ केंद्र आहे O. ओके, तर आता इथं काय दिले आपल्याला, AOB 80 दिले. म्हणजे हा हे जर 80 असेल तर हे पण किती असणार आहे, 80 अंश. ओके, आणि ही इथून इथपर्यंतची काय आहे, त्रिज्या. ही त्रिज्या आणि त्रिज्या सारखी आहे. आता हा झाला त्रिकोण कोणता, OCD. मग आता काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे की सारख्या म्हणजे ज्या दोन बाजू कशा आहेत, इथं सारख्या आहेत. मग सारख्या जर त्रिकोणाच्या दोन बाजू जर सारख्या असतील तर त्याच्यात समोरील जे कोण आहे ते कसे असतात, एकरूप असतात.
मग हे जर 80 असेल तर उरलेल्या त्रिकोणाच्या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असणार आहे? 100 असणार आहे. इथपर्यंत तर लक्षात आलं असेल. ओके. मग 100 जर असेल तर हा कितीचा असेल? 50चा. आणि हा कितीचा असेल? 50चा. मग आपल्याला विचारलं काय? OCD किती? 50 अंश. आले लक्षात? इतक्या सोपा आहे. परत एकदा सांगू, ओ केंद्र वर्तुळ असलेली जीवा AB आणि CD वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर, म्हणजे वर्तुळाचे हे केंद्र आहे, तर आपण इथे एक जीवा घेतली आणि ही एक जीवा घेतली. परत काय सांगितलेलं आहे? AOB किती आहे? 80 आहे. ह्याला जोडून घेतलं आपण आणि इथं O चं माप 80 आहे, तर या बाजूला इथं पण किती झालं? 80 अंश. मग हा झाला OCD त्रिकोण. त्रिकोणाच्या ह्या दोन बाजू समान आहेत. मग समान बाजू जर त्रिकोणाच्या दोन असतील तर त्या समोरील कोण पण काय असतात? सारखे. मग इथं जर 80 असेल तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180. त्यातील एक माप माहिती आपल्याला 80 वजा केलं तर किती उरलं? 100. आणि 100 म्हणजे हे दोन्ही सारखे आहेत, म्हणजे 50-50. आलं लक्षात? ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न 9 पुढील पर्याय चौकोनाच्या कोणाची गुणोत्तरे दिली आहेत त्यापैकी कोणते गुणोत्तर चक्रीय चौकोनाचे आहे? आता चक्रीय चौकोन म्हणजे हा गोल, हा चक्रीय चौकोन समजा असा जर गृहीत धरला तर आता लक्षात घ्या, चक्रीय चौकोनाच्या हा जो चक्रीय चौकोन आहे त्याचे सम्मुख कोण असतात? पूरक. म्हणजे या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश आणि या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. ओके. इथपर्यंत लक्षात आलं? चक्रीय चौकोन कसे असतात? पूरक असतात. मग आता समजा आपण तिथे लिहिलं ABCD. ओके. ABC आणि D. आता लक्षात घ्या, A आणि C या दोघांच्या मापाची बेरीज किती आहे? 180 अंश. B आणि C या दोघांच्या मापाची बेरीज किती आहे? 180 अंश. मग आता लक्षात घ्या, या दोघांच्या जर मापाची बेरीज केली तर किती येते? 4. या दोघांच्या केली तर किती येते? 5. मग हे येईल का? नाही, कॅन्सर. या दोघांच्या मापाची बेरीज 6, याची येते 8, येईल का? नाही. दोघांच्या मापाची बेरीज येईल 8, याची येईल 10, नाही. इथे येईल दोघांच्या मापाची बेरीज 7 आणि या दोघांच्या मापाची बेरीज 7. म्हणजेच गुणोत्तर कोणतं बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न क्रमांक 10 आणि हा शेवटचा या स्वाध्यायामधील प्रश्न आहे. पहा, या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे मी, नवोदयची जर कोणी तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. यामध्ये नवोदयच्या मागील झालेल्या सर्व पेपर रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहेत. तसंच तुम्हाला जर पुढील वर्षी NMMS ची तयारी करायची असेल त्याची टेस्ट सिरीज देखील आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. NMS चा पूर्ण सिलेबस तुम्हाला या चॅनलवर अगदी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. ओके. चला वेळ न घालवता शेवटचा प्रश्न पाहूया. सोबतच्या आकृतीत जेव्हा AB ची लांबी 16 आहे. आता लक्षात घ्या, AB ची लांबी 16 म्हणजे हे समान दोघे भाग सारखे आहेत, म्हणजे हे असन 8 आणि हे असल 8. त्यानंतर MP 4 आहे. पाहता M आणि P म्हणजे इथून इतकं अंतर किती असणार आहे? हे 4 असणार आहे. लक्षात आलं तुम्हाला? हे M आहे. O हे वर्तुळ केंद्र आहे. जर त्रिज्या किती असेल? त्रिज्या म्हणजे आपल्याला इथून इतकी काढायची ही, तर ही त्रिज्या आहे R. आता आपल्याला M आणि P माहिती 4 आहे. तर मग आता लक्षात घ्या, M आणि O काय असेल? तर R-4 असेल. किती असेल? R-4, कारण ही त्रिज्या आहे आणि हे 4 ऑलरेडी दिले, म्हणजे त्रिज्येमधून 4 वजा केले. इथपर्यंत लक्षात आलं? आता आपण याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार सोडू शकतो. पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो? कर्ण वर्ग म्हणजेच R चा वर्ग बरोबर पहिली बाजू म्हणजेच M चा वर्ग म्हणजेच कितीचा वर्ग? 8 चा वर्ग अधिक M चा वर्ग म्हणजेच काय? R-4 चा वर्ग. इथपर्यंत लक्षात आलं? R² बरोबर 8 64 अधिक, आता हे A वजा B कंसाचा वर्ग या सूत्रातून जर फोड केली तर होईल इथं R चा वर्ग वजा 8R आणि तो होईल अधिक 16. हे R कॅन्सल होईल, ते 0 राहील. 64 आणि हे 16 होतील 80.
वजा 8R. ते वजा इकडं अधिक जाईल म्हणजे 8R बरोबर 80 होईल आणि R बरोबर 80 भागिले 8 होईल. 8 10 80 म्हणजे R म्हणजे ही त्रिज्या किती येणार आहे तर 10 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.